हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला आज आपण सुपरफास्ट रिव्हिजन बघणार आहोत. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे. विकास म्हणजे काय? गुणात्मक व परिमाणात्मक बदलांची सतत होणारी प्रक्रिया म्हणजे काय? विकास. विकास म्हणजे गुणात्मक व परिमाणात्मक बदलांची सतत प्रक्रिया. तर वाढ म्हणजे काय? तर शरीरातील परिमाणात्मक बदल म्हणजे वाढ. विकासाचे तत्व कसे असते? डोक्याकडून पायाकडे आणि केंद्राकडून बाहेर हे विकासाचे तत्व असते. डोक्याकडून पायाकडे, केंद्राकडून बाहेर. अनुवंशिकता प्लस वातावरण म्हणजे काय? विकासाचे मुख्य घटक. विकासाचे मुख्य घटक कोणकोणते आहेत? तर अनुवंशिकता आणि वातावरण. पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकास सिद्धांत. पियाजे यांनी कोणता विकास सिद्धांत मांडला? पियाजे यांनी संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडला. वायोगॉस्की यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. कोणाचा आहे? वायोगॉस्की यांचा. ब्रुनर यांनी काय केलं? शोधाधारित शिक्षण. कोलबर्ग यांनी काय केलं? नैतिक विकास सिद्धांत जो आहे तो कोलबर्ग यांनी मांडलेला आहे. एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकास सिद्धांत मांडलेला आहे. गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. थोर्नाडाईक यांनी प्रयत्न व चूक सिद्धांत मांडला. पावलॉव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली आहे. स्किनर यांनी क्रियाप्रस्तुत अनुबंधन ही उपपत्ती मांडली. अल्बर्ट बांडुरा यांनी निरीक्षणाद्वारे शिकणे हे सांगितले. त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे डॅश डॅश होय. तर नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. IQचे सूत्र काय आहे? मानसिक वय भागिले कालानुक्रमिक वय गुणिले 100. सर्जनशीलता म्हणजे काय? नवीन व उपयुक्त कल्पना निर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता. प्रेरणा म्हणजे काय? तर वर्तनाला दिशा देणारी शक्ती. वर्तनाला दिशा देणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होय. अध्ययन म्हणजे काय? अनुभवामुळे वर्तनात होणारा तुलनेने स्थायी बदल म्हणजे अध्ययन होय. विस्मरण वक्र कोणी दिला? एबिंगहाऊस यांनी. अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी दिला? कोहलर यांनी. शिक्षणाचे हस्तांतरण हे म्हणजे एका शिक्षणाचा दुसऱ्यावर होणारा परिणाम म्हणजे शिक्षणाचे हस्तांतरण. समावेशक शिक्षण म्हणजे काय? सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण म्हणजेच समावेशक शिक्षण. CWSN म्हणजे काय? चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड्स. RT ॲक्ट 2009 मध्ये काय झालं? तर 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हे कधी दिलं गेलं? RT ॲक्ट 2009 मध्ये. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? अध्ययनादरम्यान मूल्यमापन. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? तर अध्ययनाच्या शेवटी मूल्यमापन. डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे अडचणी शोधण्यासाठी चाचणी. अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे शैक्षणिक प्रगती मोजण्यासाठी चाचणी. बालकेंद्रित शिक्षण मध्ये विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून शिक्षण देणे म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण. कॉन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. स्कॅफोल्डिंग म्हणजे शिक्षकाकडून दिली जाणारी तात्पुरती मदत. झडपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे वायोगॉस्कीची संकल्पना आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा असतो. प्रत्येक विद्यार्थी कसा असतो? वेगवेगळा असतो. लर्निंग डिसेबिलिटी सामान्य बुद्धिमत्ता असूनही शिकण्यात अडचण. आता बघा डिस्लेक्सिया म्हणजे काय? वाचनातील अडचण. ज्या विद्यार्थ्याला वाचताना अडचण येते त्या विद्यार्थ्याला कोणता आजार असतो? डिस्लेक्सिया. जर लेखनात अडचण येत असेल तर डिसग्राफिया. कॅल्क्युलेशनमध्ये जर गणितात काही कॅल्क्युलेशन करताना गणितात अडचण येत असेल डिस्कॅल्क्युलिया. आणि सरासरीपेक्षा अधिक बुद्धिमान विद्यार्थी असतात त्यांना गिफ्टेड चाइल्ड असं